नाही ते शेठचाच आशीर्वाद आहे आमच्या मागे. आपला दोस्त मी खसाबा जाधव हा शेठचा म्हणजे गाठावला सत्य जीवातला दोस्त होतो. काही असू द्या शेठ मला विचारायचं रोज ज्या दिवशी असतो त्या दिवशी समाधीची पूजा करायची आणि ते स्वप्न मी शेठचं पूर्ण केलं 2009 साली. त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपला मेंढी सर्जा 2 नंबरमध्ये नंबर पटकावला. मानाचा हिंदकेसरी मैदान तिथं ही सर्वांची मेहनत आहे. तसंच आप्पांचं जसं नियोजन होतं त्याचाच वारसा खरोखर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा असं पण मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की त्यांच्या पावलाच्या एक पुढे पाऊल टाकून गुरुनाथ शेठ फडके यांचं नियोजन चालू असतं आणि ते खरोखर त्यांचा नियोजनाचा सर्वांना मॅनेज करण्याची जी त्यांना दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे ती त्यांना तशीच लाभू दे अशी सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचे आभार मानतो. गुरुनाथ शेठ फडके आहेत यांचे जवळचे मित्र आहेत आणि आप्पांच्या पावलावर पाऊल टाकून ते आज जो कार्य करतात लोकांना जी मदत सहकार्य जे करतात ते आप्पांच्या पावलावर पाऊल टाकून ते जे कार्य चालवलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांना एकदम धन्यवाद देतो आणि असंच चालू राहावं. त्या बाजूला आहे त्या ठिकाणी विजय हा असणार. चालत पळत नाही त्यावेळी नियोजन चालत नाही. पदवी दिल्याबद्दल मी मागे पण म्हणले त्याबद्दल खरंच धन्यवाद. पण 100% आप्पांच्या आशीर्वादाने आज आमच्या दावणीला बैल पळतोय आणि म्हणून त्या आशीर्वादामुळे आज आम्हाला ही पदवी आहे. शर्ती क्षेत्रामध्ये मी कधी येत नव्हतो आणि कधी आलोही नव्हतो. माझे मित्र गुरुनाथ शेठ यांच्यामुळं मी आज या क्षेत्रामध्ये आलो. त्यांच्याच कृपेने मला हे सगळे शर्ती क्षेत्राची जी पण काय उठाठेव असते काय आणि किती मेहनत असते त्या शर्ती क्षेत्रामध्ये ती जवळून पाण्याचे जो शिकण्यासाठी काय घेता येईल ते दाखवण्याचं काम मला माझ्या गुरुनाथ शेठच्या मुलं भेटलेलं आहे. मग जोडण्याचे काम जे गुरुनाथ शेठच्या अंगी आहे परमेश्वराने दिलेलं आहे ते सदैव त्यांच्या अंगी तसंच राहावं